जवळपास जर बघितलं 40 ते 44 पर्यंत तापमानात वाढ होत असलेलं चित्र आहे. सध्या परिस्थिती जर बघितलं वाशिम जिल्ह्यातील जे नद्या त्या कोरड्या पडल्या, तसेच वाशिम जिल्ह्यातील जे प्रकल्प आहेत त्याचेही पाणी साठा झपाट्यानं कमी होत असल्याचे चित्र आहे. सध्या परिस्थिती वाशिम जिल्ह्यातील जे 162 प्रकल्प आहेत त्यातील 2 मध्यम आणि तसे 160 लघु प्रकल्प आहेत. मात्र त्याच्यातल्या 160 लघु प्रकल्पापैकी 72 लघु प्रकल्प हे कोरडे पडले आहेत. मी सध्या वाशिम तालुक्यातील जे किलखेडा या प्रकल्पावर आहेत. सध्या जर बघितलं हे लघु प्रकल्प हे पूर्णतः कोरडा ठाक पडल्याचं चित्र सध्या परिस्थिती आहे. जर अजूनही आजूबाजूच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना जे फळबागे असो या उन्हाळी पिके घेतलेली असो त्या शेतकऱ्यांना याचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. सध्या परिस्थिती जर बघितलं आजूबाजूच्या परिसरातील जे गावं आहेत त्या गावातले पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येणार आहे, कारण की बोरे आणि विहिरी हे पूर्ण आटत चालले आहे आणि अनेक गावकऱ्यांना पाणी टंचाई सामना करावा लागत आहे. तशीच जर परिस्थिती बघितली तर जिल्ह्यातील जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या जर बघितलं या तलावाच्या वर्षावर जे जनावर येतात यांनाही फटका बसत असल्याचे चित्र आहे. म्हणून या येणाऱ्या दिवसात अजून पावसाळ्याला अजून बाकी आहे आणि त्या दिवसात पर्यंत जर हे प्रकल्प हे पूर्ण कोरडे होणार आणि शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येणार आहे. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.